मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर जे आजूबाजूचे रहिवासी असतील, क्रांतीनगरचे रहिवासी असतील, त्यांना सध्या दुसरीकडे हलवण्यात स्थलांतर करण्यात आलेलं आहे. मी सध्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तिकडे बाजूला असलेल्या महानगरपालिकेच्या शाळेत आहेत. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्या क्रांतीनगरचे रहिवासी असतील त्यांच्या घरात पाणी साठल्यामुळे त्यांना आता सध्या दुसऱ्या विभागात असेल दुसऱ्या शाळेमध्ये हलवण्यात, त्यांना शेल्टरमध्ये हलवण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत इकडले स्थानिक आमदार दिलीप लांडे आहेत. काय सांगाल, मिठी नदीला सध्या उद्रेक झालेला होता, स्थलांतर करण्यात आलं आहे, काय सांगाल की असं सध्या मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्यामुळे आणि भरती असल्यामुळे मिठी नदीचं पाणी हे क्रांतीनगर संदेशनगरमधील झोपडपट्टीच्या लोकांच्या घरामध्ये 3 ते 4 फूट पाणी भरलेलं होतं आणि लोकांचा जीव धोक्यात येऊ नये या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासन असेल, मुंबई महानगरपालिका असेल, यांनी तात्पुरतं क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील लोकांना स्थलांतरित करून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था, खाण्यापाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आत्ताच भेट देऊन गेल्यामुळे त्यांनी पाहिलं की काही लोक हे भिजलेले आहेत, त्यामुळे त्यांना चांगली नवीन कपडे देण्यात यावेत, त्यांना त्यांच्या अंगावरती पांघरून देण्यात यावं या दृष्टिकोनातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने अशा पद्धतीची सेवा या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. आणि याच दृष्टिकोनातून या लोकांना हा कायमचा त्रास बंद व्हावा, यांना यांच्या हक्काचं घर मिळावं म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर आत्ता माहिती दिलेली आहे. क्रांतीनगरमधील उर्वरित 200 ते 250 घरं आहेत, या लोकांना लवकरात लवकर घरं दिले जातील. त्याचबरोबर संदेशनगरमध्ये 1800 घरं देणं बाकी आहे. या सर्वांना या 2025-26मध्ये त्यांच्या हक्काचं घर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ते त्यांच्या हक्काचं घर देण्याचं काम मी पूर्ण करणार आहे. आणि या लोकांची मुलंबाळं सुखात राहावेत, यांच्या मुलाबाळाच्या हक्काचं घर त्यांना मिळावं या दृष्टिकोनातून शासनाबरोबर राहून त्या ठिकाणी यांची सेवा पूर्ण केली जाईल. पाहायला गेलं तर तुम्ही देखील आत्मदहनाचा इशारा दिलेला होता, मात्र तुम्ही देखील पाठपुरावा केला आहे. मात्र तरीही आता पाहायला गेलं तर सारखं त्या विभागात पाणी भरलं, स्थलांतरित करायला लागतं, नक्की काय सांगाल? मी आंदोलन केले, शासनाला जाग आणली, शासनाचे डोळे उघडले. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळचे एकनाथ शिंदे साहेबांनी 3000 लोकांना घरं दिली, निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आत्तापर्यंत 3120 लोकांना घरं मिळालेली आहेत. उर्वरित लोकांना घरं मिळण्याचं काम सुरू आहे. आत्ता या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यामध्ये 200 लोकांना त्यांच्या हक्काचं घर मिळेल. त्याचबरोबर उर्वरित बिल्डिंग रिपेअर करून त्या ठिकाणी बिल्डिंग नंबर 1 असेल, बिल्डिंग नंबर 4 असेल, 8 असेल, या ठिकाणी माझ्या क्रांतीनगर संदेशनगरमधील लोकांना त्यांच्या हक्काचं घर देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मी महाराष्ट्र शासनाला बरोबर घेऊन त्यांच्या हक्काचं घर देण्याचं काम पूर्ण करणार आहे. पाहायला गेलं तर आता या सगळ्यांना इथे स्थलांतरित केलं आहे, मात्र यांना कधीपर्यंत यांच्या राहत्या घरी जाता येईल? थोडासा पावसाचा अंदाज घेऊन ही लोक आपल्या घरी जातील. त्या ठिकाणी पाणी ओसरलेलं आहे, तरी पण आज भरती असल्यामुळं पावसाचा अंदाज घेऊन ही लोक आपल्या घरी पुन्हा जातील याची अपेक्षा आहे. धन्यवाद आमची भाषेत केल्याबद्दल. पाहायला गेलं तर आता जरी स्थलांतरित केलं आहे, मात्र थोडासा पाऊस अवसरल्यानंतर जे इकडचे ज्यांना स्थलांतरित केलं आहे त्यांना राहत्या घरी जाता येईल. मयूर साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.